सुशीलाबाईंनी सगळ्या गोष्टींना कुलूप लावून ठेवलं आणि तिच्या नातवंडांना दूध आणि इतर चांगल्या गोष्टी खायला मिळत नव्हत्या. पण जेव्हा तिची मुलगी यायची तेव्हा तिला सुशीला थैली भरभरून गोष्टी द्यायची आणि तिच्यासाठी चांगले पदार्थ बनवायची. हे पाहून तिची नातवंड आसू भरल्या नजरेनं तिला बघत राहायचे. एकदा तिच्या सुनबाईंनी तिच्या मुलांना थोडंसं पनीर दिलं तेव्हा सुशीलाने ती प्लेट उचलून फेकून दिली आणि तिला खूप शिव्या दिल्या. तिने आपल्या सुनबाई आणि नातवंडाची अवस्था भिकाऱ्यांसारखी करून ठेवली होती. 2 वर्षानंतर सुशीलाचा मुलगा घरी आला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी पनीर बनवून घेतलं. पण जेव्हा त्याने मुलांसमोर पनीर ठेवलं तेव्हा त्याचं हृदय तुटलं. कारण त्यावेळी सुशीला एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये उभी राहून आपल्या साडीतल्या पदराने आपला अश्रू पुसत होती. तिच्या बाजूला उभी तिची सून रेश्मा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांत्वन देत होती. पण सुशीलाच्या मनाला काहीच सुकून मिळत नव्हता. मिळणार तरी कसा? तिचा मोठा मुलगा आणि रेश्माचा पती राकेश त्या दिवशी दुबईला जाण्यासाठी रवाना झाला होता. राकेशने दुबईला जाण्याचं ठरवलं होतं कारण इथल्या कमाईत त्याचा निभाव लागत नव्हता. भाड्याचं घर होतं आणि लहानग्या 2 मुलांची जबाबदारीही त्याच्यावरती होती. एक लहान भाऊ होता जो अजूनही शिक्षण घेत होता. अशा परिस्थितीत त्याच्या तुटपुंजा पगारात घर चालवणं कठीण होतं. अखेर त्याने मनावर दगड ठेवून दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा विचार असा होता की तिथे कमी वेळातच पैसे कमावून घरी पाठवेल आणि काही पैसा जमा करेल, ज्यामुळे परत आल्यावर व्यवसाय सुरू करायला सोपं होईल. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या जाण्याने त्याच्या लहान कुटुंबात किती मोठी आपत्ती येणार होती. जाण्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. राकेशची लहान मुलं त्याच्या पायावर लोंबकळत होते. वडिलांच्या जाण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. अर्जुन तर फक्त 4 वर्षाचा होता. त्याचे वडील जेव्हा त्याला सामान घेऊन जात होते तेव्हा तो मासूमपणे आईला विचारत होता, आई, पप्पा आपल्यासाठी खेळणी घेऊन यायला जात आहेत का? ते परत कधी येणार? अर्जुनच्या प्रश्नानं रेश्माचं हृदय पिळवटून गेलं. अर्जुनपेक्षा फक्त 1 वर्ष मोठा हर्षद सुद्धा त्याच्या पप्पांच्या जाण्याने खूप दुःखी होता. राकेशला हे पाहून खूप दुःख झालं होतं. सुशीला आता स्वतःला सावरून घेत होती. परतताना त्यांनी पार्किंगचा रस्ता धरला जिथं त्यांची भाड्याची गाडी उभी होती. राकेशचा लहान भाऊ गाडी ड्राईव्ह करत होता म्हणून तो पुढे बसला. रेश्मा आणि सुशीला मागे बसल्या. रेश्माची 2 मुलंही तिच्या सोबतच होती. परत येण्याच्या संपूर्ण प्रवासात सुशीलाने रेश्माशी एकही शब्द बोलला नाही. रेश्मासाठी हे काही नवीन नव्हतं. तिला तर तेव्हापासूनच सुशीलाचा पसंतीचा सामना करावा लागत होता जेव्हा राकेशने तिला आपल्या मर्जीने या घरात आणलं होतं. सुशीलाला नेहमीच राग येत होता की राकेशने तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं नाही तर रेश्माशी केलं, जी दुसऱ्या जातीतील होती. त्याने कधीच सुशीलाच्या मनाची कदर केली नव्हती. राकेशच्या समोर सुशीला रेश्माशी चांगलं वागायची, पण खरी गोष्ट रेश्मा जाणत होती. राकेश घरी नसताना सुशीला तिला सतत टोमणे मारून तिचं जीवन अशांत करायची. रेश्माचंही मनही घाबरलं होतं की राकेशच्या बाहेर जातात सुशीला तिचं काय हाल करील. पण ती मजबूर होती म्हणून शांत बसली होती. तिनं रेश्माच्या विचाराला खरी ठरवलं. घरी आल्यावर सुशीलाने पुन्हा तिला टोमणे मारायला सुरुवात केली. न जाणे कशी बायको आणली आहे, ज्याचा पायगुणच अपशकुनी आहे. नाहीतर स्त्रिया लक्ष्मी असतात आणि आपली एक सून आहे जिनं सर्व संपवलं. मजबुरीनं माझा मुलगा दूर प्रदेशाची खाक छानायला निघून गेला आहे. अशा प्रकारे जेव्हा ती बोलायची तेव्हा रेश्माचं हृदय जळायचं. राकेशला तक्रार सांगितली तर तो ओरडायचा की मी माझ्या आईचं मन राखलं पाहिजे. तुला त्यांचं मन दुखावून मी तुझ्याशी लग्न केलं आहे. दोन्हीकडून तक्रारी रेश्मालाच ऐकाव्या लागायच्या. राकेशला जाऊन 2 महिने झाले होते. त्याला एक चांगली नोकरी मिळाली होती आणि लवकरच तो मोठी रक्कम भारतात पाठवणार होता. तो दिवस आला जेव्हा राकेशने पहिल्यांदा भारतात पैसे पाठवले. हे पैसे त्याने छोट्या भावाच्या खात्यात जमा केले होते. त्याने येऊन ते पैसे आईच्या हातात दिले. सुशीलाने पुन्हा पुन्हा लाल हिरव्या नोटा मोजल्या. तिला विश्वासच बसत नव्हता की एवढे सारे पैसे तिच्या हातात आहेत. अचानक अर्जुनला घेऊन बाहेर येणाऱ्या रेश्माने हे दृश्य बघितलं. ती अजून सुशीलाबाईंना विचारणारच होती की हे पैसे राकेशने पाठवले आहेत का. इतक्यात सुशीलाबाईंनी तिला बघितलं आणि पटकन त्यांनी त्यांच्या हातातले पैसे त्यांच्या गुडघ्याच्या खाली दाबून ठेवले. रेश्माला खूप आश्चर्य वाटलं, पण ती काही बोलली नाही. सुशीलाबाईंनी लगेचच त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलून रागाने बोलायला सुरुवात केली. कधीपासून मुलाला झोपावत आहेस? डोकं खूप दुखतंय माझं. 1 कप चहा करून दे आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी चांगलं बनव. आज पूनम येणार आहे. पूनम त्यांच्या लहान मुलीचं नाव होतं, जी लग्न करून या शहरात राहत होती. ती दर दुसऱ्या दिवशी आईच्या घरी येत असे आणि तिथेच बसून राहायची. रेश्माला पैशांबद्दल विचारायचं होतं कारण तिला तिच्या मुलांना शाळेत दाखल करायचं होतं आणि त्यासाठी ॲडमिशन फी लागणार होती. पण तिला सुशीलाबाईंना पैशाबद्दल विचारायची हिंमतच झाली नाही.
वरून पूनम येणार असल्याचं ऐकून तिला आणखीन ताण आला. ती शांतपणे किचनमध्ये जाऊन चहा बनवायला लागली. सुशीलाबाईंनी रमेशसोबत काही कुजबूज केली. रमेशने चहा करून सुशीलाबाईंना दिला आणि नंतर किचनमध्ये भांडी धुवत होती. तेव्हा रमेश बाजारातून परत सामान घेऊन परतला. त्याच्या हातात मोठ्या पिशव्या होत्या, ज्यात पनीर, दूध, दही आणि मिठाई होती. रेश्माला हे सगळं बघून खूपच आश्चर्य वाटलं. इतकं सामान तर त्यांच्या घरी अनेक आठवड्यामध्येही येत नसे. आज सुशीलाबाईंनी एकाच दिवशी इतकं सगळं सामान का मागवलं होतं हे तिला कळेना. आश्चर्याने ती किचनमधून बाहेर आली आणि तिने विचारलं, आई, एवढं सगळं सामान का मागवलंय? पनीर तर खूप आहे, आपण तर कमी लोक आहोत, एवढं सगळं वाया जाईल. रेश्माच्या या प्रश्नावर सुशीलाबाईंनी चिडून उत्तर दिलं, कशामुळे बर्बाद होईल? माझी मुलगी येत आहे, तिच्यासाठी मागवले. तुझं काम कर, अर्ध कर आणि उरलेलं फ्रीजमध्ये ठेव. खूप जास्त लक्ष ठेवायची गरज नाही. मी जितकं मागवते ते घरातल्यासाठीच असतं. तुला जर हे वाटत असेल की तुझ्या पतीच्या कमाईचा अपव्यय होतोय तर कान उघडे ठेवून नीट ऐकून घे. ती तुझ्या पतीची नाही, माझा मुलगा राकेशची कमाई आहे आणि त्याने ती माझ्यासाठी पाठवली आहे. इथे राहायचं असेल तर चुपचाप राहा, नाहीतर आपलं सामान उचलून आपल्या आईच्या घरी निघून जा. सुशीलाबाईंच्या या कडव्या शब्दांनी रेश्मा हक्काबक्का झाली. तिने फक्त सामानाबद्दल विचारलं होतं, पण आता तिला कळालं की राकेशच्या जाण्याने सुशीलाबाईंना जणू अजून धीड बनवलं आहे. ती चुपचाप किचनमध्ये परत आली आणि जेवण बनवण्याचं काम सुरू केलं. थोड्या वेळाने अर्जुन उठून रडत तिच्याजवळ आला. रमेश बाहेर बसून मस्तपणे मोबाईलवर गेम खेळत होता. रेश्माने एका आशेने त्याच्याकडे पाहिलं की कदाचित तो भाच्याला घेईल, म्हणजे तिला शांतपणे जेवण बनवता येईल. पण रेश्माने असे कधी केलं होतं का? ती आज करेल. रेश्माने रडणाऱ्या अर्जुनला सांभाळत 2-3 डिश बनवल्या. अंधार होत होता आणि त्याच वेळी अचानक दरवाजावर आवाज आला. अरे, माझी मुलगी आली. जा रमेश, लवकर जा, दरवाजा उघड. बिचारी सासरच्या कामांनी दमली असेल, आता तिला दरवाजात उभं राहावं लागतंय. सुशीलाबाईंनी रमेशला पळवलं. तोही पटकन जाऊन दरवाजा उघडायला गेला. दरवाजा उघडताच पूनम आत आली. तिने खूप जड मेकअप केला होता. इतका वेळ का लावलास? माझ्या मुली कधीपासून तुझी वाट बघतीये? सुशीलाबाईंनी विचारलं. पूनम उत्तर देत म्हणाली, काय सांगू आई, सुदेशच्या आईला इतकी सवय झालीये की अजूनही येताना गळ्यात पडली की जाताना स्वयंपाक करून जा. कुठून आणलेलं अन्न पचत नाही का? आता बघ, मी या उकाड्यात उभी राहून त्यांच्यासाठी खिचडी बनवू का? मी म्हटलं होतं सुदेशला स्वतःच काहीतरी बनवून खाऊ देत, असं म्हणत तिनं पायावर पाय टाकून बसली. सुशीला आपल्या मुलीसोबत डायनिंग टेबलवर जाऊ लागली. थोड्याच वेळात राकेशने जेवण तयार झाल्याचं सांगितलं. सुशीला पूजासोबत डायनिंग टेबलवर बसली आणि रेश्माने खूप छान जेवण टेबलावर मांडलं. तेव्हाच अर्जुन आणि हर्षद दोघेही खोलीतून बाहेर आले. रेश्माने मुलांना पाहून हसून त्यांना प्रेमाने म्हटलं, आज खूप चविष्ट जेवण बनवलं आहे. आज मी पनीर बनवलं आहे. हर्षदला पनीर खूप आवडायचं, कारण पनीर महाग असल्यानं घरात ते कमी वेळाच बनवलं जात होतं. आता ज्यानं तेव्हा ऐकलं की आईनं पनीर बनवलं आहे, तेव्हा तो उत्साहाने पटकन पुढं आला आणि खुर्चीवरती बसू लागला. रेश्माने एक प्लेट उचलली आणि त्यात पनीर वाढू लागली. अजून तिनं थोडंसं पनीर वाढलं होतं. इतक्यात सुशीलाबाईंनी अचानक तिच्या हातातली प्लेट दूर फेकली. रेश्मा घाबरून गेली. हर्षद आणि अर्जुनही घाबरून रडायला लागले. रेश्मा अवाक होऊन तिच्या सासूकडे बघत राहिली, जी तिच्या हातून पनीरची वाटी घेऊन ती पुन्हा टेबलावर ठेवत होती. तुझ्या आणि तुझ्या पोरांसाठी नाही बनवलं हे पनीर मी. माझा मुलगा परदेशात मेहनत करतोय तुमचं पालन पोषण करण्यासाठी, आणि मी जर माझ्या मुलाला पनीर खाऊ घालायचं ठरवलं तर ते माझ्या मर्जीनेच होईल. आजचं जेवण फक्त पूनमसाठी बनवलेलं आहे, फक्त तीच ते खाईल. रेश्मा या धक्क्यानं स्तब्ध झाली. हर्षद आपल्या आजीचा हा अवतार पाहून चुपचाप डायनिंग टेबलवरून उठून गेला, तर अर्जुन जेवण मागत असतानाच रडत होता. पूनम आणि रमेशने काहीही बोलले नाहीत. ते दोघंही त्यांच्या प्लेटमध्ये जेवण वाढून आरामात जेवत होते. रेश्माच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती शांतपणे मागे सरकत आत गेली. तिने आठवडाभराच्या जुन्या भाकरी आणि बटाट्याची भाजी घेतली आणि मुलांना खायला घातली. ही फक्त त्या दिवसाची गोष्ट नव्हती, त्यानंतर हे रोजच होऊ लागलं. घरात पैसे येत. राकेश दर महिन्याला आईला भरपूर पैसे पाठवत होता, पण एक पैसाही रेश्माला मिळत नव्हता. मुलं अजूनही शाळेत जाण्यापासून वंचित होती आणि रेश्मालाही पैशाला तडफडत राहावं लागलं. घरात दूध आणलं तरी सुशीलाबाई ते त्यांच्या देखरेखीखाली फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि फ्रीजला कुलूप लावून चावी स्वतःकडे ठेवायच्या. पनीर आणि चांगलं जेवण फक्त सुशीलाबाई आणि त्यांच्या मुलासाठीच बनवलं जायचं. रेश्मा आणि तिच्या मुलांसाठी मात्र फक्त डाळ आणि बटाट्याची भाजी असायची. सुशीलाबाई रेश्मावर न जाणो कोणता राग धरून होत्या. त्यांना तर जणू तिच्या चेहऱ्याचाच तिरस्कार वाटत होता. तिच्या मुलांशी देखील सुशीलाबाईचं वागणं हे वाईट होतं. एके दिवशी अर्जुनला खूप ताप आला होता. त्याला भयंकर खोकला लागला होता. रेश्माकडे डॉक्टरकडे नेण्यासाठी पैसे नव्हते.
तिने सुशीलाबाईंना पैसे मागितले, पण त्यांनी ऐकलं नसल्यासारखं केलं. त्यामुळे रेश्माला खूपच राग आला आणि ती त्या मुलाला घेऊन सरकारी दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी औषधं दिली, पण तसंच हेही सांगितलं की अर्जुनला आहारात पोषणाची कमतरता आहे आणि गळ्याच्या त्रासांमुळे त्याला कठीण अन्न देऊ नये. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला ज्यूस, दूध वगैरे द्या. रेश्माला माहीत होतं की ती मुलांना ज्यूस देऊ नाही शकणार. घरात जे काही होतं त्यावर तिचं आणि मुलाचा काहीही अधिकार नव्हता. घरी येताच तिने PCO मधून राकेशला फोन केला. रेश्माकडे स्वतःचा मोबाईल देखील नव्हता. राकेश दुबईला गेल्यानंतर आज पहिल्यांदाच घरातील परिस्थितीबद्दल ती राकेशशी बोलली. रेश्माने हळू आवाजात अर्जुनच्या आजारपणाबद्दल आणि सुशीलाबाईंच्या कठोर वागणुकीबद्दल राकेशला सांगितलं, पण उलट राकेश तिच्यावरच ओरडू लागला. मी इतके पैसे पाठवतोय रेश्मा, कुठे उडवतेस ते पैसे? जेव्हा मी आईला विचारतो की तू पैसे जमा केले आहेत का, तेव्हा ती सांगते की तुझ्या पत्नीच्या हातात काहीच उरत नाही. सांग रेश्मा, मी संपूर्ण आयुष्य दुबईमध्ये बसून फक्त पैसेच कमावणार आहे का? मलाही परत यायचं आहे. जर तू अशीच उधळपट्टी करत राहिलीस आणि रोज पनीर आणि चांगलं जेवण बनत राहिलीस आणि एका वेळेस 2-3 लिटर दूध मुलांना पाजत राहिलीस तर सांग बरं बचत कशी होणार? राकेशने काहीही न ऐकता फोन ठेवून दिला. रेश्मा धक्का खाऊन अनेक गोष्टी ऐकत होती. तिला स्वतःचं म्हणणं देखील मांडता आलं नाही. ते शब्द तिच्या घशातच अडकले आणि तिने तंग येऊन फोन बंद केला. पतीला काय सांगणार की 1 लिटर दुधाची गोष्ट तर सोडाच, तिची मुलं तर 1 कप दुधासाठीही तडपडत आहेत. अर्जुन स्वतःच बरा झाला. त्याला ज्यूस किंवा दूध देण्याची सुशीलाबाईंना परवानगीच दिली नाही. पुढच्या दिवशी पूनम आली आणि सुशीलाबाईंनी एक लांबलचक मेन्यू रेश्माच्या हातात दिला आणि सांगितलं की जेवण स्वादिष्ट बनायला हवं, आणि ती स्वतः पूनमला घेऊन मार्केटला गेली. रात्रीपर्यंत रेश्मा खूप थकली होती. पूनमसाठी जेवण बनवत तिची कमर तुटायला लागली होती. मुलं वेगळे त्रास देत होते. तेव्हा सुशीलाबाई परत आल्या आणि त्यांच्या हातात शॉपिंग बॅग होत्या. थोड्याच वेळात दोघीही लिव्हिंग रूममध्ये बसून शॉपिंगचे सामान उघडू लागल्या. सुशीलाबाईंनी रेश्माला आणि तिच्या मुलांना शॉपिंग करून दिली होती. कॉटनचे सुंदर प्रिंटेड सूट होते. रेश्माने मोठ्या आशेनं पाहिलं आणि तिचं तोंड फिरवणंही विसरली. तिनं आपल्या कुर्त्याचा तो भाग झाकला जिथं छिद्र होती. राकेश दुबईला जाण्यापूर्वी त्यांच्या परिस्थिती कधीच अशी नव्हती की तो तिला उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात कपडे घेऊन देईल. ती अजूनही तिच्या लग्नाच्या कपड्यातच भागवत होती. पण आता जेव्हा तिचा नवरा लाखो कमावत होता तरीही ती फाटलेल्या कपड्यांवर जगत होती आणि तिच्यासमोर पूनम ब्रँडेड कपड्यांवर खुश होत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद होता. आज ती आपल्या मुलांनाही सोबत घेऊन आली होती. त्यांच्यासाठी महागडी खेळणी खरेदी केली होती. सुशीलाबाई प्रत्येक खेळणं उचलून पूजाच्या मुलांच्या हातात देत होत्या आणि तो खेळायला लागला की सुशीलाबाई खूप खुश होत होत्या. तेव्हाच आतून अर्जुन धावत आला. तो लहानगाच होता. त्याने जेव्हा पूनमच्या हातात मुलांच्या हातात खेळणं पाहिलं तेव्हा तो रडत रडत आपल्या आईकडे खेळणं मागायला लागला. रेश्मा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा सुशीलाबाई यांनी दोघांनाही पाहिलं. हो, लावा नजर. माझ्या मुलीच्या निरागस आनंदात तुम्ही मायाले एकमिठाचा खडा टाकत आहात. दुसऱ्याने आनंदी व्हावं हे कसं चालेल तुम्हाला? किती वेळापासून इथं उभी राहून माझ्या मुलीच्या कपड्यांना घुरत आहेस? आग लावायची आहे का? आणि आपल्या या पोरांनाही आणलंस जेणेकरून हा मुलगा खेळणं हिसकावून घेईन? चल, घेऊन जा त्याला इथून. मला तर त्याच्या चेहऱ्याकडेही पाहावंसं वाटत नाही. आणि तूही आता इथून जा. आज जाऊन चहा बनवून आण. त्यानंतर जेवण तयार कर. सुशीलाबाई रेश्माला जोरात सुनवलं. हर्षद आणि अर्जुनला घेऊन रेश्मा आत गेली. तिला स्वतःचं दुःख नव्हतं, पण तिच्या मुलाच्या दुःखाने तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री पूनमचा पती तिला थोडं लवकर न्यायला आला, नाहीतर तो नेहमीच उशिरा यायचा. तेव्हापर्यंत रेश्मा आपल्या मुलांना घेऊन खोलीत झोपायला जात असे. यावेळी ती किचनमधून बाहेर येऊन आपल्या खोलीत चाललीच होती तेव्हा तिनं ते दृश्य पाहिलं की तिला आश्चर्यचकित आणि दुःखाने भारावून सोडलं. सुशीला आपल्या मुलांच्या मुलावर 1 रुपया खर्च करताना 1000 वेळा विचार करायची. ती फ्रीजमधून पनीर आणि दुधाचे पॅकेट्स काढून पूनमला देत होती. पूनम तिच्या पतीला दाखवण्यासाठी थोडंसं नकार देत होती, तर सुशीला प्रेमाने म्हणत होती, अरे का नकोय तुला बाळा? भावाच्या कमाईवर तुझाही तर हक्क आहे. शिवाय या गोष्टी इथे पडून जातात. रेश्मा आणि तिची मुलं तर खाऊन मोठी झाली आहेत आणि मी म्हातारी माणूस, मला तर इतकं पनीर आणि हे सगळं खाता येत नाही. तू हे घेऊन जा आणि तुझ्या मुलांना खाऊ घाल. पूनमने हसत हसत ते सगळे पॅकेट्स पटकन घेत होती. रेश्मा हे दृश्य शांतपणे पाहत होती. त्या दिवशी तिला वाटलं की ती आपल्या मुलांना घेऊन या घरातून निघून जावं. सुशीला पलटली तेव्हा तिची नजर रेश्मावर पडली. एका क्षणासाठी ती घाबरली, पण लगेच तिने रेश्माकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. त्यानंतर एक दिवस असं घडलं की ज्याची सुशीलाबाईंना अजिबात कल्पनाच नव्हती. संध्याकाळी 5 वाजता दरवाजा वाजला. सुशीला लिव्हिंग रूममध्ये बसून TV पाहत होती. तिने जोरात आवाज दिला, दरवाजा उघडा आहे, आत या.
आत येणारा दुसरा तिसरा कुणी नव्हतं तर राकेश होता. खांद्यावर बॅग घेतलेला तो खूप तंदुरुस्त आणि देखणा दिसत होता. सुशीला त्याला पाहून पहिल्यांदा स्तब्ध झाली आणि मग आनंदाने उठून त्याला मिठी मारली. राकेश देखील आईला भेटून खूप आनंदी झाला. राकेशने इकडे तिकडे नजर फिरवली आणि रेश्माने आपल्या मुलांना शोधू लागला. तेवढ्यात आतल्या खोलीतून अर्जुन आणि हर्षद खेळत खेळत बाहेर आले. त्यांच्या हातात खूप जुनं आणि तुटकं खेळणं होतं, ज्यासाठी ते दोघे भांडत होते. राकेशने त्यांना पाहिलं आणि तो हैराण झाला. इतक्या थंडीतही दोघांनी लहान लहान निळसर टी शर्ट्स घातले होते, जे खूप आखूड होते. त्यांच्या पायातही काहीच नव्हतं. दोघंही खूप अशक्त झाले होते. राकेश त्यांना पाहून ओळखू शकला नाही. सुशीला त्यांना बघत होती तर ती खूपच अस्वस्थ झाली. काय सांगू तुला, मुलांनाही व्यवस्थित कपडे घालायला पैसेच नाहीत तिच्याकडे, ती म्हणाली. यापूर्वी सुशीला काही बोलणार तेवढ्यात बाहेर रेश्मा आली. तिला पाहून राकेश खूप आश्चर्य वाटलं. राकेशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि हसला. रेश्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. दोघांनीही एकमेकांची चौकशी केली. तेव्हा राकेशची नजर प्रीतीच्या कुर्त्यांवर पडली, जो जागोजागी फाटलेला होता आणि त्यावर जोड दिला होता. राकेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय हालत केली आहे स्वतःची आणि मुलांची. असं वाटतंय की एखाद्या भिकाऱ्याची बायको आहेस आणि ही भिकाऱ्यांची मुलं आहेत. लाखो रुपये घरी पाठवत असतो, किमान त्यांच्यासाठी चांगले कपडे तरी घेऊन येऊ शकली असतीस ना, राकेशने असायतेनं म्हटलं. रेश्माने शांतपणे सुशीलाकडे पाहिलं, जी घाबरलेल्या नजरेने बघत होती. त्यांनी हे बोलणं बदलण्यासाठी राकेशला विचारलं, आज रात्री काय खाणार आहेस. राकेशने मटर पनीर खाण्याची इच्छा व्यक्त केली. सुशीलाने लगेचच रमेशला बाजारात पाठवलं, जेणेकरून तो सामान आणू शकेल. राकेश फ्रेश होण्यासाठी गेला आणि परत आला तेव्हा तो आईसोबत बसून दुबईच्या गोष्टी करू लागला. सुशीला त्याला पाहून आनंदी होती खरी, पण थोडी घाबरलेली होती. रेश्मा स्वयंपाक तयार करू लागली. खरं नाटक तर तेव्हा सुरू झालं जेव्हा रेश्मानं रात्रीचं जेवण वाढलं. सुशीलाने बाउलमधून मटर पनीर वाढलं आणि ते राकेशच्या प्लेटमध्ये ठेवलं. तेव्हा किचनमधून हर्षद आणि अर्जुन बाहेर आले. राकेशने त्यांना आवाज दिला आणि दोघांना जवळ बोलावलं. ते दोघंही बाबांच्या जवळ आले. राकेशने प्रेमाने दोघांना आपल्या सोबतच बसवलं आणि त्यांच्या प्लेटमध्ये मटर पनीर वाढलं. जसंच त्याने हर्षद समोर प्लेट ठेवली, तो एकदम उडी मारून मागे पडला. अर्जुनही रडू लागला. राकेश हा सर्व दृश्य पाहत होता. हर्षदने घाबरलेल्या नजरेने सुशीलाकडे पाहत होता. राकेशला काहीच समजत नव्हतं की शेवटी काय चाललंय. त्याने विचारलं, काय झालं हर्षद. अर्जुन, तुम्ही दोघं रडत का आहात. पनीर खायला आवडत नाही का. हर्षद घाबरलेल्या नजरेने सुशीलाकडे पाहत होता. तेव्हा तो जोरात बोलू लागला, नाही पप्पा, आम्हाला पनीर खायचं नाही. आजी आम्हाला पनीर खायला देत नाही. जर आम्ही इथून पनीर खाल्लं तर आजी आम्हाला मारील आणि डाळही खायला देणार नाही. आजीने आम्हाला सांगितलंय की आम्ही फक्त बटाटा आणि डाळ खायची. तो मासूम घाबरलेल्या स्वरात बोलत होता. सुशीला चकित होऊन पाहत होती. राकेश कधी मुलांकडे कधी आईकडे पाहत होता. रेश्मा देखील किचनमधून बाहेर आली होती. सुशीला म्हणाली, हे सगळं खोटं आहे राकेश. पाहिलंस का तुझ्या पत्नीने कसं यांना माझ्या विरुद्ध शिकवलंय. तिने आपल्या पदराने डोळे पुसले आणि रडू लागली. रेश्मा शांतपणे उभी होती तर हर्षद अजूनही रडत होता आणि प्लेट मागे ढकलत होता. रेश्माने आसू आवरले, जे सकाळपासून तिच्या डोळ्यात होते. राकेश कधी आपल्या मुलांकडे आणि कधी पत्नीच्या हालतकडे पाहत होता तर कधी आईकडे पाहत होता. सुशीला महागडा सूट घालून बसली होती. तिची तब्येत चांगली झाली होती आणि रेश्मा व मुलं मात्र अर्धपोटी अशक्त दिसत होती. राकेशनं समजलं की वस्तुस्थिती तशी नव्हती जशी त्याच्या आईने प्रत्येक वेळी फोनवर सांगितली होती. राकेश शांतपणे उठला आणि रेश्माच्या खोलीत निघून गेला. त्याने जाऊन साऱ्या कपाटांची तपासणी केली, पण त्याला कुठंही 1 रुपया सुद्धा ठेवलेला आढळला नाही. कपडे तेच जुने फाटलेले होते, जे 2 वर्षापूर्वी रेश्मा आणि मुलं वापरत होते. त्याने पलटून आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांनी जी टी शर्ट घातली होती ती त्यांच्या पोटावर गेलेली होती. राकेशचं मन दुखावलं. इतक्या थंडीमध्येही त्यांच्या मुलाकडे घालण्यासाठी कोणतेही जॅकेट नव्हती. तो बाहेर आला आणि आईला विचारू लागला, आई, ते सगळे कपडे कुठे आहेत जे तू मला व्हिडिओ कॉलवर दाखवले होते की हे रेश्माने तिच्यासाठी आणले आहेत. मुलांचा आणि रेश्माचं एकही नवीन सूट कपाटात दिसत नाहीत. सगळ्यांनी तेच जुने कपडे घातले आहेत, तेही फाटलेले. सुशीला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण आता राकेशला काहीतरी समजलं होतं. त्याला आठवलं, रेश्माने 1-2 वेळा त्याला दबक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने स्वतःच कानडोळा केला होता. लाजेनं तो डोकं पकडून बसला आणि जेव्हा त्याने डोकं वर केलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो आपल्या आईचं खरं रूप ओळखू शकला होता. त्याने स्वतःच्याच आईला खडसावलं, आई, मी आता दुबईला परत जाणार नाही. जे काही कमावलं आहे त्यातूनच इथं व्यवसाय करेन आणि भविष्यात जर तुम्ही माझ्या पत्नी आणि मुलांशी असं चुकीचं वागलात किंवा त्यांचा हक्क दुसऱ्याला दिलात तर ते मीही पाहणार नाही की तू माझी आई आहेस. त्याचा आवाजात स्पष्ट राग दिसत होता.
सुशीला शांत बसत राहिली. तिला कळून चुकलं होतं की तिचा मुलगा सत्य समजून चुकला आहे. राकेश अचानक उठला आणि रेश्माला म्हणाला, मुलांना तयार कर आणि तूही तयार हो. आपण शॉपिंगला जात आहोत. माझ्या कमाईवर सर्वात आधी हक्क तुझा आणि माझ्या मुलांचा आहे. तर मैत्रिणींनो, या कथेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.